नवी मुंबई के पौने एमआईडीसी में डंप किए गए अवैध मलबे के पहाड़ी से नीचे उतरने का सिलसिला जारी है। मंगलवार की दोपहर मीठी नदी से लाकर अवैध रूप से डंप किया गया यह लाखों टन मलबा प्रवाहित होकर यहाँ के सी ब्लॉक में पहुंच गया था, जिसमें 10 से अधिक कंपनियां दबकर तबाह हो गई। आज उप महापौर दशरथ भगत ने मनपा के वार्ड अधिकारियों सागर मोरे और भरत दांडे समेत अभियंताओं के साथ घटनास्थल का दौरा किया और मानव निर्मित इस आपदा का जायजा लिया। कंपनी संचालकों ने उप महापौर दशरथ भगत को पहाड़ी से अचानक उतरे इस मलबे से हुई तबाही का पूरा नजारा दिखाया और त्वरित नियंत्रण और निदान की अपील की। उप महापौर दशरथ भगत ने आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के साथ ही सिडको एवं एमआईडीसी के उच्च अधिकारियों से फोन पर बातचीत की और इन कंपनियों को बचाने के लिए त्वरित कार्रवाई करने और मलबे को तत्काल हटाने का निर्देश दिया। गौर कीजिए, पौने एमआईडीसी की पहाड़ियों से सटी ये वही कंपनियां हैं जहां पहाड़ी से उतरा हुआ मलबा लगातार फैल रहा है। आर्क एंड फ्यूजन समेत यहां की 10 कंपनियां इस मलबे के कारण पहले ही बर्बाद हो चुकी हैं। स्ट्रक्चर और दीवारें टूट गई हैं, करोड़ों का माल नुकसान हुआ है। यदि बारिश हुई तो सड़क पार की 20 से अधिक कंपनियां भी इसकी तबाही झेल सकती हैं। उद्योजक परेशान हैं और तत्काल कार्रवाई चाहते हैं। उप महापौर दशरथ भगत ने उद्योजकों की आपबीती सुनते हुए मनपा और एमआईडीसी अधिकारियों पर तीखी नाराजगी जाहिर की और इसे मानव निर्मित आपदा बताते हुए उसका निषेध जताया। उप महापौर ने कहा कि 3 दिनों से लाखों टन अवैध मलबा कंपनी कारखानों को निगल रहा है, करोड़ों का कारोबार और मजदूरों की रोजी रोटी भी छीन रहा है, लेकिन मनपा और एमआईडीसी या सिडको का कोई भी अधिकारी इसकी जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है, जबकि इसका प्रतिबंध करना और मलबे को तत्काल निकालना जरूरी है। उप महापौर दशरथ भगत ने कहा कि कंपनी का मलबा तत्काल निकाला जाना चाहिए और उद्योजकों को भी उनकी पूरी नुकसान भरपाई मिलनी चाहिए। जी घटना घडलेली आहे या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि ही जी घटना घडलेली नाही तर घडवून आणलेली आहे। ही मनुष्य निर्मित घटना घडवून आणलेली आहे आणि ह्याचा आपण निषेध करतोय। आणि दुःख या गोष्टीचं आहे की ही जे रोजगार देणारे, रोजगार निर्माण करणार, रोजगार देणं, देशाला राज्याला महसूल देणं, महानगरपालिकेला वित्तकर देणं, असे हे जे विविध टॅक्स पर आणि रोजगार देणारे जे कारखानदार आहेत त्यांचा या ठिकाणी आतोनात नुकसान झालेलं आहे। परंतु हा नुकसान त्यांचा आहे, परंतु जे व्यक्ती रोजगारावर अवलंबून आहेत त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे, कारण ते गोरगरीब आहेत, कारण त्यांचा रोजीरोटी बंद झालेला आहे। आणि केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका जो महसूल आहे, जो टॅक्स आहे, तो टॅक्स देखील बंद पडलेला आहे। आणि म्हणून ह्या ठिकाणी बाजूची एक जी काही कारखाना आहे, फक्त 6 ते 7 लेबर स्वतः काम करतात, म्हणजे जे श्रमदान आहे स्वतः श्रमदान करतात, म्हणून पहिले त्यांचा रोजगार पूर्ण बुडाला, परंतु जो काही साधन सामुग्री आहे ते नष्ट झालेलं आहे। तसेच ह्या ठिकाणी जे काही त्या लाईनमध्ये ज्यांच्या कारखान्यामध्ये हा जो मलबा घुसवलेला आहे, घुसलेला म्हणत नाही, हा जो मनुष्य निर्मित जो मलबा घुसवलेला आहे त्यामध्ये त्या कारखान्याचा नुकसान झालेला आहे। आणि त्या कारखान्यात नुकसान त्यासोबत त्यांच्या कारखान्याचा साधन सामुग्री नुकसान झालेलं आहे। प्रथम ह्या ठिकाणी या बाधितांची आणि व्यथितांची मागणी आहे, हा जो काही गाळ आणि मलबा आहे तो पहिला साफ करावा। नंबर दुसरी मागणी की पावसाळ्यामध्ये येणारा जो काही मलबा आहे त्यामध्ये आम्ही जाऊतच, परंतु आणखी कारखाने देखील या ठिकाणी नष्ट होतील, नेस्तानाबूत होतील। यामध्ये मनुष्य आणि वित्त हानी हे तर होणारच आहे, पण रोजगाराची हानी होणार आहे। जो काही महापालिकेचा काही एवढे पायाभूत सुविधा नष्ट होणार आहेत, त्याचा नेस्तानाबूत होणार आहे, त्यासोबत रोजगार, महसूल आहे त्याची हाच देखील नुकसान होणार आहे। असा विविध नुकसान जो झालेला आहे, जो झालेला पहिलं त्याच्यावर प्रतिबंधक प्रयत्न करणं। परंतु ह्या ठिकाणी जी त्यांची मागणी आहे म्हणजे मलबा उचलणं, जो ज्यांच्या दुकानामध्ये किंवा त्यांच्या कारखान्याचा मलबा घुसला तो उचलणं आणि भविष्यामध्ये पावसाळ्यात येणारा मलबा त्याला प्रतिबंधित करणं, ही मागणी। त्याचसोबत त्यांची मागणी आहे की जो कामचं नुकसान झालेलं आहे
जो आमचा आर्थिक नुकसान झालेला आहे तो आर्थिक नुकसान भरपाई करणं आणि त्यासाठी पंचनामा करणं. ज्या ज्या संस्थांचा हा मलबा पहिली गोष्ट, ज्या संस्थेने जो मलबा आणून इथे टाकलेला आहे आलं त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तो नुकसान भरपाई देणं. आणि या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा यातून चुकलेली नाही, तो MIDC देखील यातून चुकलेली नाही. म्हणून या ठिकाणी यांची मागणी आहे की आमचा जो काही आर्थिक नुकसान भरपाई त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान सहित जो काय आमचा साधन सामुग्री नुकसान झालेला आहे तो, कारण हा व्यापार बंद झाला, व्यवसाय बंद झाला, मग या व्यवसायावर अवलंबून असणारा जो घटक आहे, जो कर्मचारी आहे त्यांचा नुकसान भरपाई, त्यासोबतच ह्या जो मालकांचा नुकसान तो नुकसान भरपाई, असे ह्या 3-4 प्रकारच्या मागण्या आहेत. आणि या ठिकाणी मी महानगरपालिका काल सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब जनता दरबारामध्ये त्याने ऑलरेडी प्रशासनाला सूचित केलेलं आहे, वरती पोकलन लागलेले काम चालू आहे. तो प्रतिबंध करण्याचा जो मलबा खाली येणार आहे तो बंद करण्यासाठी तो त्याची कार्यवाही चालू आहे. परंतु जो मलबा आज त्या कारखान्यामध्ये घुसलेला आहे, शिरलेला आहे, आलेला आहे, त्यासोबत तो मलबा अधिक बाहेर येतो, पावसामध्ये अधिक आतमध्ये येणार आहे. आणि ही सर्व मलबा काढण्याची त्वरित प्रक्रिया चालू करावी. पण इथे कुठली सुद्धा अद्याप हा मलबा उचलण्याची कुठलीच प्रक्रिया चालू नाही. आम्ही प्रशासनाला, महापालिकेला आणि यामध्ये MIDC असेल, शिडकोनी सहकार्य करावं आणि ज्यांनी मलबा आणलेला आहे त्याचा शोध घेऊन त्यांनी सहकार्य करावं आणि महामलबापाला उचलावा आणि प्रतिबंधित करावा, असं या ठिकाणी ठामपणाने या ठिकाणी आम्ही सूचित करतोय प्रशासनाला. ब्यूरो रिपोर्ट, TV 1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV 1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.